नमस्कार भावांनो, बेलगडा क्षेत्रातील देव ऋतसम द्वादश हिंद केसरी बकासूरबद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर आता कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे। तसेच बेलगडा क्षेत्रातील रॉकेट घोटकरांचा घोटचा सर्जा आपल्याला कोणत्या मैदानात पळताना दिसेल याची देखील आपण या व्हिडिओमार्फत अपडेट देणार आहोत। कारण की घोट सर्जाबद्दल देखील कमेंट खूप येत आहेत की घोटचा सर्जा कधी दिसेल, कारण की मागील 1 महिन्यापासून आपल्याला घोटकरांचा सर्जा मैदानात दिसत नाही। कारण की बेलगडा क्षेत्रातील रॉकेट या घोटच्या सर्जाला संबोधले जाते, त्याच्यावर देखील प्रेम करणारी मंडळी या बेलगडा क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे साहजिकच हा प्रश्न असतोच की घोटकरांचा सर्जा कधी दिसेल। तर तेच सांगतोय सर्वप्रथम तर भावांनो, घोटकरांचा सर्जा आपल्याला 23 ऑगस्टला मला वाटते महाराष्ट्र केसरी मैदान आहे त्या मैदानात पळताना दिसेल। 23 ऑगस्टला घोटकरांचा सर्जा आपल्याला पळताना दिसणार आहे। त्यामुळे आजची तारीख आहे 18, 5 दिवसापर्यंत वाट पाहावी लागेल। 5 दिवसाच्या नंतर 23 ऑगस्टला आपल्याला घोटकरांचा सर्जा मैदानात दिसेल। बरेच दिवसानंतर त्याचा पळ आपल्याला बघायला भेटणार आहे। आता दुसरी अपडेट ती म्हणजे बेलगडा क्षेत्रातील देव बकासूर बरेच दिवस आजारी देखील आहे, त्यामुळे काही दिवस आपल्याला मैदानात दिसत नाही। त्याची देखील खूप चौकशी आहे की बकासूर कधी दिसेल। तर मला मिळालेल्या माहितीनुसार 5-6 दिवस आधीच समजलं होतं, त्यांनी तेव्हा सांगितलं होतं की 20 ऑगस्टला जे महाराष्ट्र केसरी मैदान आहे 20 ऑगस्टचं बकासूरचं नियोजन झालेलं होतं। त्यामुळे त्या मैदानात आपल्याला 20 ऑगस्टला बकासूर पळताना दिसेल। हे जे उद्या मैदान आहे 18 तारखेचं किंवा काल बिंजोड झालं तिथं आपल्याला काही दिसणार नव्हताच, पण 20 ऑगस्टला नक्कीच नियोजन होतं। त्यामुळे आपला बकासूर 20 ऑगस्टला महाराष्ट्र केसरी मैदानात दिसेल आणि 23 ऑगस्टला घोटकरांचा सर्जा पळताना दिसेल। अशा होते आपल्या 2 अपडेट टॉप नंदींचे। आणि पुढचे अपडेट नक्कीच आपण मथुरबद्दल घेऊन येतोय। मथुर लखन तर उद्याच्या छत्रपती संभाजीनगर या मोठ्या मैदानात 2 लाखाच्या मैदानात पळताना दिसेल। त्याचा गट क्रमांक काय असेल लाईव्ह लॉटच्या माध्यमातून रात्री आपल्याला समजेलच। त्याची व्हिडिओ देखील नक्कीच घेऊन येईल। धन्यवाद।